झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरातली बातमी आपल्या जवळ आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज आहे ही। यावेळेसची महिलेनं धमकावलं आणि एका हत्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर कोर्टाबाहेरच एकूण हा सगळा राडा झालाय। कोल्हापूरमध्ये हत्या प्रकरणातल्या आरोपीला कोर्टाच्या बाहेर एका महिलेनं बडवलाय। महिलेला धमकावल्यानं चपलेनं या आरोपीला तिनं बडवून काढलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दीपक शिंदे आपल्याबरोबर आहे। दीपक, आपण बघतोय की कोल्हापुरामधली ही घटना अर्थातच हत्ये प्रकरणातला होता हा आरोपी आणि या महिलेने त्याला बडवून काढलेला आहे। जरा एकूणच या घटनेविषयी अधिक माहिती द्या। तुला नसीर काझी हा युवक आहे। या युवकाची 2009 साली हत्या झाली होती आणि ती हत्या ज्या आरोपींनी केलेली आहे त्या आरोपी तो जामिनावर सुटलेला आहे। या प्रकरणाची सुनावणी कोर्टामध्ये सुरू होती। या कोर्टाच्या सुनावणीसाठी काझीची बहीण, दोन बहिणी आणि आई या न्यायालयामध्ये हजर होत्या आणि जामिनावर सुटलेला हा संजय स्वामी जो आरोपी आहे हा देखील हजर होता। ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा न्यायालयाच्या बाहेर हे सर्व पडले तेव्हा या जो आरोपी होता या प्रकरणातला स्वामी, या स्वामींनी नसीर काझीच्या बहिणीला धमकावण्याचा प्रयत्न केला। अगोदरच भावाचा खून केलेला आरोप या स्वामीवर आहे आणि पुन्हा महिलांना धमकावण्याचा प्रकार होतोय। हा प्रकार सहन झाला नाही आणि हा प्रकार सहन न झाल्यामुळेच ही जी महिला ही आक्रमक झाली तरुणी आणि या तरुणींनी चपलांनी या आरोपी जो आहे स्वामी याला जोरदार बदलले आहे। त्या ठिकाणी एकाच ठिकाणी न मारता त्याचा पाठलाग करून त्याला मारायचा प्रयत्न केलेला आहे। या प्रकरणामध्ये हा राग अनावर न झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे। निश्चितच दीपक, आम्ही ही दृश्य पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती। हा आरोपी जो आहे तो हत्या प्रकरणातील आरोपी होता आणि कशा तऱ्हेनं या महिलेनं त्याला चपलेचा मार दिला आणि चपलेचा प्रसाद दिलेला आहे आपण बघू शकतो। महिलेला धमकावल्यानं या आरोपीला तिने बडवून काढलं आहे। जरा अधिक माहिती देते की कशा तऱ्हेनं आता पुढे काय आता परिस्थिती आहे? एकूण परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं, पण ही महिला ही आक्रमक झाली होती। कारण एकतर 2009 सालापासून घरातला कर्ता पुरुष हा नसीर काझी होता, तो गमावलेला आहे। कुटुंबाची वाताहत झालेली आहे। दोन बहिणी आहेत, एक आई आहे की जी रोजगार करून आपलं कुटुंब चालवत आहेत आणि अशा प्रकारे जो आरोपी आहे तो पुन्हा वरचढपणा करतो आहे, पुन्हा धमकावतो आहे। म्हणजे पुन्हा जीविताचा प्रश्न किंवा अशा प्रकारची जी वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीला ही त्रासलेली महिला आहे आणि तिनं आक्रमक स्वरूप धारण केलेलं आहे। एकूणच कोल्हापूरची परिस्थिती, एकूण या ठिकाणच्या महिलांचा पवित्रा बघितला तर आक्रमक असा पवित्र आहे आणि ही सगळी परिस्थिती होती। यामुळे ती त्रासलेली महिला आहे आणि तिचा त्रासच या निमित्तानं व्यक्त झालेला आहे। लोकांनाही देखील जाणीव होती आणि त्यामुळे सर्वांनी या आरोपीला देखील मारहाण केलेली आहे। एका ठिकाणी मारणं होता, आरोपीचा पाठलाग करून मारहाण करण्याचा प्रयत्न या युवतीने केलेला आहे। हा जो राग सगळा आहे तो व्यक्त या घटनेमधून करण्याचा तिने प्रयत्न केला आहे। दीपक, तुम्ही आमच्या बरोबर राहा। आपण बघू शकतो की कशा तऱ्हेनं या महिलेनं या आरोपीचा पाठलाग देखील केला। आरोपीनं या महिलेनं आरोपीचा पाठलाग देखील केला। कोल्हापूरमधली ही घटना आहे। हत्ये प्रकरणातला हा आरोपी होता आणि कोर्टाच्या बाहेर या महिलेनं त्याला बडवून काढलेला आहे। महिलेला त्यांनी धमकावलं होतं आणि धमकावल्यानंतर चपलेनं या आरोपीला तिनं बडवून काढलेला आहे। तिचा राग अनावर झाला आणि अशा तऱ्हेनं आपण बघतो की आरोपीला कोर्टाबाहेर या महिलेनं अक्षरशः बडवून काढलं। धन्यवाद दीपक, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी दीपक शिंदे। आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता की महिलेचा राग अनावर झाला आणि तिनं या आरोपीला कशा तऱ्हेनं बदलून काढलं आणि या आरोपीनं त्या महिलेला धमकावलं देखील होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।